आपल्या ऐतिहासिक वारसाला, ग्रामीण भागातील शिक्षणाची प्रेरणा आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील योगदान अधोरेखित करते ती म्हणजे आपली शाळा. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं वेगळं असं अस्तित्व टिकून ठेवणारा, स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेली, निसर्गरम्य वातावरणात जिने स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्यानंतरचा काळ पाहिला, अशा शाळेचा इतिहास आज आपण पाहणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात 1909 साली स्थापन झालेली शाळा आजही आपले अस्तित्व टिकून आहे. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर कितीतरी पिढ्या या शाळेने घडवल्या, पण ती हरली नाही, डगमगली नाही, चालूच राहिली. अलीकडच्या काळात साधारण 2015 साली या शाळेची अवस्था काहीशी विस्कळीत झाली व शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आली. पण गावातील काही होतकरू तरुणांनी ही माझी शाळा अशी कशी बंद पडेल, या शाळेसाठी आपल्या काहीतरी कर्तव्य आहे, ही भावना मनात घेऊन ही मंडळी एकत्र येऊन शाळा टिकवण्यासाठी यांनी अथक परिश्रम केले. या मंडळींना महत्त्वाची साथ दिली ती ओझरम सेवा मंडळ मुंबई यांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी. या सर्वांच्या संकल्पनेतून शाळेच्या परिसरात राहणाऱ्या गरजू गरीब व अनाथ विद्यार्थ्यांसाठी निवासी संकुल बांधण्याचे ठरले. पण तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत कसं ठेवायचं, कशा पद्धतीने आणायचे यासारख्या समस्या त्यांच्यासमोर आल्या. पण ही मंडळी या समस्यांना न डगमगता शाळेत मुलांना सोडण्यासाठी मारुती व्हॅन घेऊन वाड्या वस्त्यांवर फिरून मुलांना शाळेत घेऊन येऊ लागली व शाळा सुटल्यानंतर परत घरी नेऊन सोडू लागली. काही झालं तरी मुलांचे शिक्षण थांबलं नाही पाहिजे व शाळा बंद पडली नाही, हा एवढाच मानस या मंडळी मनात ठेवून निस्वार्थी वृत्तीने काम केले. अगदी थोड्याच कालावधीत गावातील ग्रामस्थ व ओझरम सेवा मंडळ मुंबई तसेच सरपंच, उपसरपंच यांच्या मदतीने गावात निवासी संकुल उभा राहिलं व या निवासी संकुलात मुलांची मोफत राहण्याची, सकाळचे जेवण मोफत व रात्रीचे जेवण मोफत अशा सर्व सुविधा सुरू करण्यात आल्या. तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेत दुपारचे जेवण मोफत मिळू लागले. गावातील बऱ्याचशा मंडळींनी या निवासी संकुलासाठी आर्थिक मदतीचे योगदान दिले आणि 2015 साली 2 वर आलेली पटसंख्या अगदी 10 वर्षाच्या कालावधीत ती 45 पर्यंत येऊन पोहोचली. ही सर्व या मंडळींचीच कमाल आहे. आणि ही शाळा म्हणजे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नंबर 1. नुकताच या शाळेला 115 वर्ष पूर्ण झाली आहेत. सिंधुदुर्गसारख्या कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात 100 वर्ष जुनी शाळा आजही आपले अस्तित्व टिकून आहे. नुकतेच या शाळेच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गावातील माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेला 2 संगणक, प्रिंटर, डिजिटल सिलेबस तसेच शाळेच्या सर्व वर्गखोल्या डिजिटल क्लासरूम रूपात निर्माण केले आहेत. शाळेच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मुलांना लागणारी पाठ्यपुस्तके मोफत, बूट सॉक्स मोफत, वह्या तसेच शालोपयोगी दप्तरे व इतर साहित्य पूर्णपणे मोफत देण्याची व्यवस्था केली जाते. त्यानंतर 2019 मध्ये या शाळेमध्ये जी नवीन शिक्षकांची टीम आली, या टीमने शाळेच्या भौतिक गरजांबरोबरच गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात भर दिला व शाळेचे विद्यार्थी कला, क्रीडा तसेच स्पर्धा परीक्षामध्ये चमकू लागले. त्याचबरोबर सहशालेय उपक्रमांमध्ये बांधावरची शाळा, सॅनिटरी पॅड निर्मिती, परसबाग निर्मिती करून त्यातील भाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात करणे, गावातील मंदिरांची स्वच्छता करणे, रानभाज्या प्रदर्शन, गावातील महिलांना एकत्र करून महिला सन्मान म्हणून महिला दिवस साजरा करण्यात येतो. त्यामध्ये महिलांसाठी विशेष पाककला स्पर्धांचे आयोजन व होम मिनिस्टर अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन महिलांचा शाळेत सहभाग मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मुख्याध्यापक, शिक्षक व गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने शाळेतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले पालकत्व योजना सुरू करून गावातील दानशूर व्यक्तींनी 75,000 रुपये एवढी मोठी रक्कम जमा करून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली व त्यातून या शाळेतीलच नव्हे तर गावातील उरलेल्या 2ही शाळेतील मुलींना याचा फायदा करून दिला. अशा या जिल्हा परिषद पूर्ण शाळेची दखल गावानेच नव्हे, तालुक्यानेच नव्हे तर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री रवींद्र खेबुडकर साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी माननीय जयप्रकाश परब साहेब तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय गणपती कमळकर साहेब, गट विकास अधिकारी माननीय श्री अरुण चव्हाण साहेब, गट शिक्षणाधिकारी माननीय श्री किशोर गवस साहेब व केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री संजय पवार साहेब यांनी घेतली व शाळेला भेट दिली. 2 पटसंख्येवरून आज शाळेची पटसंख्या 2025 साली 45 झाली. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ही एक नव्या रूपात एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून उदयास येत आहे. आज या शाळेत फक्त ओझरम गावातीलच नव्हे, कणकवली तालुक्यातीलच नव्हे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हा बाहेरील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रवींद्र खेबुडकर साहेब यांनी या शाळेच्या प्रगतीबद्दल व अभिमानास्पद कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
नुकताच श्रीमती अंजनी रामचंद्र राणे या दानशूर व्यक्तिमत्वानं कै अनाजी सीताराम राणे यांच्या स्मरणार्थ शाळेच्या रंगमंचासाठी ₹3 लाख देणगी शाळेला दिली आहे. अशा या व्यक्तींच्या सहकार्यामुळेच शाळेला एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे. जाता जाता या शाळेबद्दल एवढेच सांगेन, ही आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा जसा माऊली बाळा. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणजे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरन नंबर 1. एक वेळ अवश्य भेट द्या.